एकीकडे मराठवाड्यामध्ये पाण्याचा दुष्काळ आहे, तर कोल्हापूरमध्ये वेगळाच प्रकार समोर आलाय। राजापूर बंधाऱ्याच्या पुढे कर्नाटक राज्यामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू केला। शासनाची कोणतीही परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली। त्यामुळे कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। पुन्हा अज्ञातांकडून बंधाऱ्याची बर्ग काढून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे 24 तास तिथे आता बंदोबस्त ठेवला गेला। तर राजापूर बंधाऱ्यावरच्या या प्रकारावर कोल्हापूरमधील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या। पाहूया। पाणी वेगळं आहे आणि कर्नाटकचं पाणी वेगळं आहे। त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना ते पाणी जर का अशा पद्धतीने घेत असतील तर महाराष्ट्र सरकार काय करते? आणि सरकारनं वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे, त्यांच्यावर संबंधितांच्यावर गुन्हेगार दाखल झालीच पाहिजे, पण कर्नाटक सरकारला याचा जाब विचारला पाहिजे। आणि अशा पद्धतीचे प्रकार घडणार असतील तर मग सगळे नियम धाब्यावर बसून एक थेंब पाणी सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सरकारला घ्यावी लागेल। कुठेतरी सरकार नेबळटपणा दाखवतंय आणि त्यामुळं कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडते। अशा काही घटना पूर्वी देखील घडलेल्या आहेत आणि ज्यावेळी पाणी लागतं त्यावेळी शासन स्तरावर त्याचा निर्णय होतो आणि पाणी द्यायची व्यवस्था आपण करत असतो। परंतु काही लोकांनी रात्री तो प्रकार केल्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटनं प्रशासनानं तिथं आता आम्ही त्यांना सूचना विनंती केलेली आहे की बाबा तुम्ही 24 तास पहारा तिथं ठेवा, कुणी असा खोडसाळपणा करता कामा नये। मी तर इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती करतोय CCTV लावा तिथं।